Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. नमस्कार, मी अजय परसुरे. मुंबई तक चावडीवर तुमचं स्वागत आहे. तर झालंय असं की 31 जुलैला ठाण्यातनं एक पिकनिक निघणार आहे. ती जाणार आहे गोव्याला आणि त्याचा सगळा स्पॉन्सर आहे विजू माने. आणि त्याच्या मागे 3 स्ट्रगलर मित्र लागले की चला आम्हालाही पण घेऊन चल गोव्याला, आम्ही कधी गोवा बघणार. तर विजू म्हणाला चला त्यांना पण घेऊन जाऊया. दरमजल करत 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 ते लोअर पर्यंत पोहोचले. त्यांना म्हटलं जरा पिकनिकला अजून मजा यावी म्हणून त्यांनी अंकुश चौधरीला सुद्धा बोलावलं. आणि अशा प्रकारे ही पिकनिक 31 जुलैपासून संपूर्ण महाराष्ट्रात, देशभरात मामाच्या गोव्याला जाऊया अशा नावाने बघितली जाणार आहे. आपल्याला कळणार आहे तेव्हा की या पिकनिकमध्ये नेमकं जे 3 स्ट्रगलर आहेत ते जे किळे करतात ते आपल्याला माहितीच आहे. पण नेमकं अंकुश त्याच्यामध्ये काय करतोय, कारण की तो बिचारा अगदी सभ्य, शांत, अगदी सुस्वभावी असा माणूस आहे. पण तो या तिघांमध्ये येऊन अजून काही किडे नवीन करणार आहे का हे आपल्याला कळणार आहे. तेव्हा जरा मजा मस्ती आहे. तेव्हा जरा म्हटलं जरा बोलवायला पाहिजे याच्यामध्ये. तर विजू माने म्हणाला की मला सेन्सॉर लागलाय त्याच्यामुळे मी काही येऊ शकत नाही. पण बाकीचे तर सगळेजण आलेले आहेत ना. तर अंकुश चौधरी आपल्यासोबत आहे, कुशल बद्रिके आहे, संतोष जुवेकर आहे, अभिजित चव्हाण आहे. आणि हे शांत बसतील असं मला वाटत नाही. आणि चावडीवरचे माझे बाकीचे सहकारी त्यांना कितपत बोलतं करतायत मला माहीत नाही. पण मला सुरुवात ही करायची आहे की एक पिकनिक करण्यासाठी जर तुम्ही जात असाल तर त्याचा तुम्ही पिक्चर करून येता. ही संकल्पनाच मुळात कोणाला सुचलेली आहे? हे आता जे आमचे आहेत आमच्या खाण्यापिण्याच्या मंडळाचे अध्यक्ष विजू माने यांच्या डोक्यात ती कल्पना आली. मग आम्ही लागलो पप्पा पप्पा चला पिकनिकला. पण मुळात हे असं झालंय का की मी तुम्हाला पिकनिकला घेऊन जाईल पण त्याच्याबरोबर मोलमजुरी पण करावी लागेल असं त्याने काही मध्ये क्लॉज टाकला होता म्हणून तुम्ही तयार? मोलमजुरी. अच्छा, मोलमजुरी त्याने बदला घेतलाय. म्हणजे यापूर्वी आम्ही पिक्चरला गेल्यावर पिकनिक करायचो, आता पिकनिकच्या नावाखाली पिक्चर करून आलोय. पण ही सगळा विनोद सोडला तरी पण ठाण्याच्या गडकरी रंगायतांच्या कट्ट्यापासूनचे दिवस जे सुरू झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही काम करत होतात वेगवेगळ्या तू सिनेमात करत असशील, हा सिनेमात करत असेल, वेगळ्या नाटकात करत असेल, अंकुश वेगळीकडे करत आहे. पण मुळात तुम्ही तिघं ठाण्यातनं येता आणि त्या सगळं स्ट्रगल, तू तर अंबरनाथवरनं केलेली सुरुवात आहे ती ठाण्यापर्यंत येऊन पोचली, मध्येच ती विरा रोडला गेली, मग परत ठाण्यात आली, असं सगळं ते झालं. पण हे सगळे स्ट्रगलचे दिवस असताना तुम्हाला हे वाटलं, नंतर स्ट्रगलर्स आला त्याच्यावरती, पण हे तुम्हाला किती वर्ष म्हणजे तुम्ही हे करणार होतात हे नक्की होतं, पण हे किती वर्ष वाट पाहावी लागली की एक सिनेमा करूया यार एकत्र, आपण सगळं एकत्र नुसते फिरतो, गप्पा मारतो, बाकी सगळ्या गोष्टी करतो, हे डोक्यात होतं आधीपासून? खरं तर स्ट्रगलर सालाला जेव्हा लोकांचं प्रेम मिळायला लागलं ना, आम्ही एक एपिसोड आपला काढून एक एपिसोड आपला करून टाकला, त्याला एवढा प्रतिसाद मिळाला ना की म्हटलं अजून एक करूया. म्हणजे असं ठरलं नव्हतं की आपण सीझन करूया. मग तो एक सीझन झाला, तर लोकांकडनं इतकं प्रेम आलं की त्यांच्याकडनं की अजून अरे परत सुरू करा. मग सेकंड सीझन झाला. थर्ड सीझनला आम्हाला असं वाटायला लागलं की आपण सिनेमा करायला पाहिजे याच्यावरती. आणि लोक पण जे भेटायचे ना, यार तुम्ही याच्यावर सिनेमा करा, यार अरे तुम्ही सिनेमा करा. आणि मग विजू सरांनी काय केलं की सिरीज करणं थांबवलं की आता आपण सिनेमा करू. आणि मग गोष्टी ऐकणं सुरू झालं, गोष्टी शोधणं सुरू झालं. पण हवी तशी गोष्ट काही विजू सरांना मिळाली नाही. ह्यामध्ये 1.5-2 वर्ष ती सिरीज बंद राहिली. आणि एका दिवशी म्हणजे एका गोव्याच्याच एका पिकनिकला मी, विजू सर आणि आमचे एक मित्र असे आम्ही तिघे गेलो होतो, जिथे सरांना ही गोष्ट सुचली. ती युरेका मोमेंट कोकम पिताना वगैरे हा म्हणजे असंच ताक, अमृत, कोकम वगैरे असंच सगळं असताना त्यांना ती गोष्ट सुचली. आणि मग तिथून हा प्रवास सुरू झाला. तो रोज म्हटलं ना, त्या सुचण्यापासून तो जो अंकुर फुटला तिथून पूर्ण 1 वर्ष झालं सगळं पूर्ण होण्यासाठी. आणि आता तो सिनेमा येतोय. पण अंकुश, तू खरं म्हणजे लकी आहेस असं म्हणायला पाहिजे, कारण की ना हे स्ट्रगलर सराचा सीझन जेव्हा सुरू झाला होता, मी अनेक कलाकारांकडनं ऐकलं होतं की अरे यार आम्हाला एका एपिसोडमध्ये का नाही बोलवत. तर खूप जण विचारायचे यांना किंवा कधी पार्टीजमध्ये भेटणं झालं तर आमच्या समोर हे झालेलं आहे की अरे मला काय नाही तुम्ही बोलवत रे. म्हणजे मांजरेकरांपासून सगळे तर होतेच त्याच्यामध्ये, पण तुला तर थेट सिनेमातच त्यांनी बोलावलं. म्हणजे हे तर लॉटरीच आहे तुझ्यासाठी. हा, असं म्हणायला हरकत नाही. गेली 10 वर्ष हे लोक
ती बाजू गाजवत आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि आपण काय म्हणूया की लोकांना हसण्यासाठी एक वेगळा मार्ग मिळाला आणि ही वेब शो हा इतक्या लेवलला जाऊ शकतो हा विचार आपण करू शकतो. जगातले वेगवेगळ्या भाषेतले लोक ह्यांच्यावर प्रेम करतात आणि एकेरी नावाने ह्या लोकांना ओळखायला. मी पण एपिसोड प्रत्येक बघत होतो आणि मला मजा वाटत होती आणि मी फोन करून विजूला म्हणायचो नाही की किती मस्त झाला, धमाल आली या, हे कसं काय सुचतं आणि प्रत्येकाचं कॅरेक्टर एकमेकांना कसं एकमेकांना शिव्या देऊन लोकांना हसायला लावतं, म्हणजे आश्चर्य म्हणायला पाहिजे. आणि ट्रेनमधून जाताना बसमधून जाताना सगळेजण वाटेत असे बघत असायचे एकत्र आणि ग्रुपमध्ये हसताना बघायचो मी त्यांना. तर मला कधी असं वाटलं नव्हतं की ते लोक मला कधी बोलवतील त्या ठिकाणी. पण एक दिवस असा आला की 10 वर्षानंतर माझं स्वप्न पूर्ण झालं का झालं की आपोआप फोन केला आणि म्हणाला की तू करशील का असं. म्हणलं येतो मी, ऐकतो. ऐकल्यानंतर मला म्हटलं की क्या बात आहे, मिलना चाहिए तो ऐसा मिलना चाहिए. तर ते एक फिल्मची गोष्ट असते ना ती गंमत आहे. आणि मला मजा काय वाटली सगळ्यात की आता जी प्रोसेस सांगितली की बाबा गोष्ट सुचण्यासाठी काय लागतं, तर त्यांच्या बाबतीत खरोखर घडलेली घटना अशी होती की कुशल आणि विजू सर यांच्या ओळखीचे एक मित्र आहे, त्या मित्रांनी फोन केला चला आपण गोव्याला जाऊया का. तर विजू सरांकडे काहीतरी गिफ्ट वगैरेचे कार्ड वगैरे असतात तिथले गोव्याचे सगळे होते, तर चला जाऊया, पॅकेज घेऊन ठेवलेलं. तर तो मित्र तिकडे आला आहे ना, एअरपोर्टला भेटला, एअरपोर्टला एकमेकांसमोर आले, अरे चला पिकनिक निघूया. आणि त्याच्या मागून मुलगी आली छोटी 7 वर्षाची, तो स्वतःच्या मुलीला पण घेऊन आला तर गोव्याच्या पिकनिकसाठी. आणि त्यानंतर ह्या दोघांचे चेहरे काय झाले असतील की तिकडे जाऊन काय स्वप्न बघितली होती, काय काय करणार ते सगळी मोडली, त्याच्यावर ही गोष्ट सुचली आणि त्यावरनं ठरवलं की यांनी फिल्म करूया. आणि ते जे कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टर मला करायला मिळालं. तोच जो मित्र आहे तो मी आहे, मामा. पण हे असे 3 जण एकमेकांमध्ये जेल झालेले आहेत की म्हणजे त्यांना अगदी इशाऱ्यावरनं सुद्धा अगदी कळतं. ह्यांच्या बरोबर प्रत्येकावर इंडिव्हिज्युअल जरी काम केलेलं असलंच तरी हे 3 एकत्र असताना ह्यांच्याशी जुळवून कसं काय घेतलंस, म्हणजे ही केमिस्ट्री इतकी घट्ट आहे त्याच्यामध्ये तू कसा जेल झालास? माझ्यापेक्षा या लोकांनी मला जेल करून घेतलं असं म्हणायला हरकत. कारण हे त्यांच्या कॅरेक्टरमध्ये ऑलरेडी होते, जे सिरीजमध्ये आहे संत्या कुशा बाबा म्हणून ओळखले जातात. आणि त्यांचा समोर येणारा मामा, ज्याला मामा म्हणजे त्याला बकरा बनवणारा जो असतो कॉलेजमध्ये, तो बकरा मी आहे. तर त्या लोकांनी मला प्रॉपर जेल केलं मला असं वाटतं. आणि त्यांच्या प्रत्येक स्वतःची एक वेगळी स्टाईल आहे. त्या स्टाईलमध्ये मला तिथे त्यांच्यातला एक मित्र जो बकरा बनतो, त्यामुळे मला त्यांच्यासारखं व्हायचं नव्हतं, पण एक असा बकरा बनायचं होतं की लोकांना पटलं पाहिजे की आपल्या ग्रुपमध्ये सुद्धा एक तरी आपल्याकडे एक असा बकरा असतो की आपण त्याची मस्ती करतो, मस्करी करतो, त्याच्याकडनं पैसे काढतो, त्याच्याकडनं पार्ट्या उकळतो, असा एक बकरा असतो. तर मला असं वाटतं हे कौतुक ह्या लोकांचं 3घांचं करायला पाहिजे की ह्या लोकांनी मला जेल करून दिली. पण बाबा एक गोष्ट असते की म्हणजे इतके सगळेजण एकत्र आल्यानंतर जसं नाटकात म्हणतात ना की सुचतं पटकन. आता तुम्ही इतके महान लोक एकत्र आल्यानंतर जी स्क्रिप्ट आहे त्याच्यापेक्षा पण सुचू शकतं करताना. असे अनेकदा झालेत की विजूला थांबवावं लागलं की जरा थांबा, हे जरा स्क्रिप्टनुसार जाऊ द्या, कारण ते उत्स्फूर्तता असते ना की जरा नाही रे हे जरा करून बघतो, परत स्वार्थी पण होता. पण म्हणजे शूटिंग करताना प्रत्येक शॉटला असं व्हायचं की विजू म्हणायचं अरे अरे थांबा रे बाबा, नो जरा थांबा, तू कुशल तू जरा गप्प बस, संतोष तू जरा गप्प बस. आता हे जे कुशल हे जास्त करतो असं तुला म्हणायचं, कुशल हे जास्त करतो असं तुला इंटरव्ह्यूला बोला भांडण विचारतोय रे. खरं तर त्याचं खूप करतो. कुशल त्याचं नाव वेगळं आहे, खरं तर आम्ही त्याचं नाव सुचल बद्रिके ठेवलंय, त्याला सतत सुचत असतं काहीतरी. आणि तो फार जवळचा पण आहे विजूच्या, त्याच्यामुळे त्याला सतत ते दाखवायचं. मी प्रॉपर लिबर्टी घेतो पण त्याची. आणि तो इव्हन तो स्क्रीन प्ले रायटिंग मध्ये, इव्हन डायलॉग रायटिंग मध्ये सुद्धा त्याचा हातभार आहे आणि मोठा सहभाग आहे त्याचा. आणि हे असून म्हणजे सुद्धा तुमचे रोल किती कमी झाले असतील याचा तुम्ही विचार करा. ते तर काय सांगू तुला आता. बरं हे आणि प्लस त्याच्या डोक्यात असतं की आता हे जे आपण विजूला सांगितलेलं आहे हे जे पंचेस लिहिताना, पण आणि जे आपल्या मनातले म्हणजे ते आता नाही सांगायचे आपण, ते डायरेक्ट जेव्हा शूटिंग सुरू होईल, शूटिंग जेव्हा तो शॉट शूटिंगला घेण्यात येईल तेव्हा मग बाबा तो असं कर, बाबा तू हे असं घे, संतो तू असं अगलं हे चांगलं आहे रे. मग विजू म्हणतो हे त्यावेळेला काय सांगितलं, ते आता का सुचतंय तुला. तेव्हा 4 गोष्टी सांगितल्या ना, समजा 4 गोष्टी विजू सरांना सांगितलं, सर नाही असं आपण केलं तर एक इम्प्रोवाइज करून आम्ही. एक तर विजू सर कसे आहेत की ब्लॅक अँड व्हाईट वरती विश्वास ठेवतात. जे काय करायचंय तुम्ही आत्ता बोला, आत्ता इथे इम्प्रोवाइज करा, मग आपण स्क्रिप्ट लॉक करू. ऐन वेळेचं वगैरे असं ते जनरली करत नाही. मग मला माझं काय माहिती आहे, माझ्याकडे स्किल ते आहे की मला कळतं की ह्या वेळेला आपण सजेशन द्यायचं नाही,
यांना ते कळत नाही, हा प्रॉब्लेम या दोघांचा. आणि मुळात विजू हा खूप हुशार दिग्दर्शक आहे, तुला तर माहिती आहे. कारण आणि त्याचे विजन क्लिअर आहे, त्याला माहिती आहे की हे विनोद ह्या सीनला काय उपयोगाचाच नाहीये. तेव्हा तो कितीही चांगला बंपर विनोद असला तरी विजू नाही, नको. पण इव्हन तो जरी किती हसत असला तरी तो सांगायचा नको, इथे नको, आपण नंतर पुढे बघूया, पुढे त्याचा काही वापर करता येईल का. इतकं त्याचं विजन क्लिअर आहे. त्यामुळे आम्ही किती जरी सांगत असलो तरी तो श्रूड डिरेक्टर आहे, त्याला जे हवं तेच तो करून घेणार. बरोबर. पण अंकुश, की ह्याला असं म्हणायला लागेल की हा जो प्रकार आहे तो आपण नाटकामध्ये फार्स म्हणून बघतो, की असे फार्स खूप लोकप्रिय सुद्धा झालेले आहेत. मधल्या काळामध्ये नाटकात हा फार्स हा प्रकार जरा कमी झाला. म्हणजे विनोदी नाटकं होती पण तो फार्स नव्हता. हा एक फार्स आहे. म्हणजे जसं आपण नाटकात फार्सिकल नाटक करतो तसं वाटलं तुला हे अशा प्रकारचं हे इम्प्रोव्हायझेशन किंवा आपण जी आधी ऋषिकेश मुखर्जी कॉमेडी म्हणायचो टाइप्स, असा हा प्रकार आहे का? मला असं वाटतं ही सिच्युएशनल कॉमेडी आहे. सगळ्यात बेस्ट हा फायदा की ह्या तिघांच्या ऐवजी दुसरं कोणी असतं आणि त्या सिच्युएशनमध्ये अडकलंस ना, तीच कॉमेडी झाली असते. फक्त जेव्हा विजू सरांना सुचलं ही गोष्ट, तेव्हा त्यांना माहिती होतं की ही जी आपण गोष्ट बनवते ती 70 mm साठी बनवतोय, तर त्याचा जो पब्लिक आहे तो वेगळा आहे. तुम्ही तो मोबाईलवर बघणारा पब्लिक नाहीये, त्याला थिएटरमध्ये तिकीट काढून यायला पाहिजे अशा पद्धतीने फिल्म झाली पाहिजे. सो त्याने त्याच्या बरोबरची जी माणसं आहेत ना ती तशीच निवडली आणि गोष्ट पण तशीच निवडली. सो ती कलरफुल झाली आहे, म्युझिकल झाली आहे, इमोशनल झाली आहे, कॉमेडी पण झाली आहे आणि तो फार्स पण झालाय आणि मुळात सिच्युएशन मध्ये अडकलेली सगळी माणसं आहेत. त्यामुळे त्याच्यात काय म्हणू आपण प्लस पॉईंट म्हणून तुम्हाला आता ट्रेलर मधून दिसतच आहे की आपल्या इंडस्ट्रीमधले खूप त्याचे मित्र आहेत, ते लोकांनी पण छोटे छोटे रोल केले. सो ती कलरफुल कॉमेडी म्हणायला हरकत नाही फार्सपेक्षा. आणि फार्स कमी होण्याचं कारण मला असं वाटतं की आज चला हवा येऊ द्या आहे, हास्य जत्रा आहे, स्टँडअप कॉमेडी आहे. खूप कॉमेडी झाल्यानंतर आज रीलवर सुद्धा तुम्हाला 20 सेकंद 10 सेकंदासाठी एक विनोद येतो आणि आपण जोरजोरात हसतो. AI ने तर खूप मजल पुढे मारली. तर अशातून आपल्याला जर एक वेगळा विनोद तयार करायचा असेल आणि त्यासाठी पब्लिकने तिकीट काढून थिएटरला यायचं असेल तर तशी फिल्म बनणं खूप गरजेचं होतं. तर मला असं वाटतं की फार्स नव्हता, सिच्युएशनल कॉमेडी झाली असं मला वाटतं. आणि माझं तर म्हणणं आहे की प्रत्येक प्रकारचे विनोद आहे त्याच्यामध्ये. पण तू फार्सिकल म्हण, प्रासंगिक विनोद म्हण, हजरजबाबी विनोद, प्रत्येक प्रकारचे विनोद आणि प्रत्येक प्रकारचे सिच्युएशन्स आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे हा पिक्चर ना एक रोलर कोस्टर राईड होतो हा. पण तुम्हाला एका इमोशनमध्ये तरंगत नाही होतो, प्रत्येक रंगामध्ये तो तुम्हाला फिरवून आणतो आणि त्याच्यामुळे इतकं वेधक झालेली आहे फिल्म ही की तुम्हाला बघायला निश्चितच मजा येईल. म्हणजे प्रेक्षक स्ट्रगलर सालाशी इतका जोडला गेलेला होता की म्हणजे जेव्हा मी विजूला हा पहिल्यांदा आपण जेव्हा इंटरव्ह्यू केला होता तेव्हा मी त्याला हा प्रश्न विचारला होता की लोक शिव्या कसे काय घेतील. म्हणजे जो सिरियल बघतो, जो सिनेमा बघतो, जो नाटक बघतो तो शिव्या कसे. त्याचं तो विजूचं उत्तर खूप सुंदर होतं की तू असं मला म्हणाला होता की अरे आपण व्यक्तच असे होतो ना रे, आणि जर तसेच जर व्यक्त जर पडद्यावर दिसलं तर लोकांना पण ते आवडतं. पण हा सिनेमाचा प्रकार तुम्ही करत असताना तुम्हाला हे कितपत, म्हणजे मी जड गेला असं म्हणणार नाही किंवा कठीण गेला असं म्हणणार नाही, पण शेवटी ते येतच ना इन्स्टंटली, आणि तोच तो प्रकार आहे स्ट्रगलरचा, हा पुढचा प्रकार आहे. तर ते तुम्ही कसं काय त्याच्यावरती मात केलीत की म्हणजे आता इथे तर शिवी द्यायला पाहिजे पण नाही, इथे नाही देता येणार, मग ते परत सेन्सॉर आणि अशा सगळे प्रकार. शिव्यांचं रूपांतर आम्ही आमच्या एक्सप्रेशन किंवा सतत अरे ह्याच्यामध्ये कळलं लोकांना घ्यायला काही शिव्या घालायच्या त्या एक्सप्रेशन मध्ये कन्वर्ट केल्या गेल्यामुळे त्या शिव्या आम्ही शिव्यांना बगल दिली आणि एक्सप्रेशन्स आणि डायलॉग्सवर आम्ही भर दिले. मला आणि अंकुश दादाला फार कठीण नाही गेलं. आम्ही दोघेही तशी शिव्या न देणारी माणसं. अच्छा, त्यामुळे ह्याच्यात आम्ही नाही पडलो. संतोष आणि या वाक्याला आपण 2 मिनिटं श्रद्धांजली अंकुश दादा नाही देत खरं. अरे जो करतो डिरेक्टर तोही देतो. नाही, पण तुला खरं सांगू, तू आधीच विचारलं होतंस ना अंकुशला, अंकुश फोन करायचा विजूला प्रत्येक एपिसोड बघून, त्याला आवडत. मुळात सगळ्यांनाच माहिती आहे तो रिअल लाईफमध्ये कधी शिव्या देत नाही, कधीच नाही. त्यामुळे त्या एपिसोडमध्ये आमची तेव्हा इच्छा होती की एवढे जण आले तर अंकुशला पण ते एक होतं की नाही शिव्यांसाठी नाही, पण तो एन्जॉय करायचा. पण जेव्हा सिनेमा करायचा म्हटल्यानंतर अंकुश पहिले डोळ्यासमोर आला ते कॅरेक्टर आल्यानंतर विजूच्या. खरं तर आम्ही सगळे असेच होतो की अंकुश कसं जाईल मामाच्या रोलला, पण नंतर त्यानंतर जे काही गोष्टी समोर याची देई याची डोळ्या पाहिल्यानंतर यार हा रे करेक्ट आहे, कास्टिंग करेक्ट पकडले ते. पण तेव्हा सुद्धा विचारल्यानंतर अंकुशचा प्रश्न म्हणजे शिव्या द्यायचे तुला, नाही सिनेमासाठी ते सेन्सॉर आहे. तेव्हा तो तयार झाला आणि तो रोल त्यालाही आवडला, ऑब्व्हियसली त्याच्या जवळचा आहे तो. आणि अशा तऱ्हेने अंकुश चौधरी इथे आला. पण तू आता मगाशी आत्ता प्रश्न विचारलास ना, तर शिव्या मला वाटतं प्रत्येक सिनेमात बघ, नाटकात बघ, ते रागा मागे ना एक शिवी असतेच, फक्त आम्ही स्ट्रगल सालामध्ये दिली आहे.
इथे फक्त दिली नाही, त्यामुळे एक्सप्रेशन पहिले येतात मग शब्द येतात. एक्सप्रेशन आलं की कळतच त्याला काय म्हणायचं आहे. अरे नाही, मला म्हणजे नको ते. तुला सांगू का, माणसाच्या आयुष्यात विशी येते की नाही, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात तसे शिवी पण येते. तू पाठ करून आलास काय? पाठ करून आलास? या वाक्याला सुद्धा 10 मिनिटं श्रद्धांजली वाहूया आपण. तुला कळलं आम्हाला उशीर का झाला इकडे यायला? आता पण अरे तुम्ही उत्स्फूर्तपणाला असं करताय यारचे. नाही, ते हे असे जोक मारत असेल त्यामुळे विजू म्हणत असेल की 1-2 डायलॉग घे जास्त, पण आता शांत म्हणून राहा. विजूचं विजन क्लिअर झालं एकदम पक्क. हेच नाही पाहिजे, करायचं. हे नाही करायचं बस. पण हेच गोव्यात घडत होतं का, की म्हणजे आता जे चाललंय तुमच्यामध्ये हे हेच. नुसतं बोलताना हेच घडत होतं, असेच प्रसंग घडत होते? मला एक सांग, तुला वाटतं हा असे विनोद करत असेल का? करत असेल. हा करत असेल का? करत असेल. मी करतोच. अंकुश दादा करत असेल का? कोणीही म्हणेल की नाही. त्याच्या जवळची जी लोक आहेत ना त्यांना माहितीये की तो करू शकतो ते. अरे आता त्याच्या खूप जवळच्या माणसाला विचार, आम्ही आता प्रूव्ह करतोय की दीपाला विचारा. आता आम्ही प्रूव्ह करतो. प्रत्येक वेळेला आम्ही सांगतो की दीपाताई हा विनोद अंकुश दादाचा आहे, असं आम्ही प्रत्येक जागी सांगतो. आता परवाच्या दिवशी आम्ही सकाळला गेलो होतो. ओके, तर वेळ होती 5 PM वगैरे. तर म्हणाले कुठे चाललो आपण? कुठे चाललो आपण? आपण सकाळला चाललोय. मग संध्याकाळी का चाललोय? मग हे जर मी ते बोललो बघ असतो ना, हसले. ते बघ हसले. काय बोलणार यार? आता आम्ही जेवत तू होतो. त्याच्यामध्ये अजून कुशल व्हायला हवंय, हेच त्यांचं म्हणणं. यार आम्ही तुम्ही जेवायला बसलो होतो. तर त्यांनी विचारलं की फिश घ्या, इथलं फिश चालेल. त्यांनी विचारलं की कुठलं फिश आहे, तर ते म्हणाले की बासा आहे. तर मी म्हटलं बासा. हा. बासा आता ह्याला काय अर्थ आहे? ह्याला त्या सिच्युएशन पुरतेच आहे ना, तेवढ्यात सकाळी लागला दुपारी पडला, संपला विषय. तसं आहे. बास आता. बासा आता आता बास. आणि यामुळे आता दीपा मला म्हणायला लागली, तू ठाण्याला जायला लागल्यापासून हे असे विरोध असे करायला विनोद लागले. करायला लागले. म्हणलं ओके ठीक आहे, हरकत नाही. मला वाटतं जावडी आपण ओपन करायला पाहिजे. कुशल या बद्रिके यांना तुम्ही आता बास असं सांग, तेव्हा सेटवर एवढे आता मित्र सगळे जमल्यानंतर असं असतं की खळखळून हसतो आपण, आता बस झालं पोट दुखतंय आपल्याला, असं कोण जास्त हसवायचं? काय खास किस्से तुमचे? आमच्याकडे आज सतत चालू दुकानच आहे 24 hours डे नाईट. त्याच्यात पण त्याचीच दादागिरी आहे. अरे झोपायच्या आधीपर्यंत सकाळी उठल्यापासून सगळे त्याचे विनोद ठरलेले असतात आणि तो सिच्युएशन तयार करून सांगतो की आमचे DOP शब्बीर भाई हे अशी दाढी वगैरे आणि सांता क्लॉज सारखे झोपले होते, ते उठले, असं सगळं तयार करतो. मग आम्हाला पण चित्र ऐकायला मजा येते की बाबा हे चित्र दिसतं, असं काहीतरी झालं असणार. त्यांच्यापासून सकाळपासून सुरुवात करायचं, रात्री झोपेपर्यंत त्याचे विनोद चालू. बाबा कशी काय मैत्री टिकली रे एवढी वर्ष? अरे बाबा आम्ही टिकवली रे. ह्याला मी एकट्याने पडू दिलं कधी. अरे तो प्रोड्युसर आहे माझ्या नाटकाचा पहिले. तेव्हाच त्याचे लागले. आणि तुला कुशाई एकट्याने खायची डिश नाहीये म्हणून आम्ही 4 मित्र. तो प्रोड्युसर आहे, त्याला अभिजित सर म्हणायचो. मग अभिजित दादा म्हणायला लागलो. मग मी ओळखलं त्याला, मग अभिजित म्हणायला लागलो. मग चांगलाच ओळखलं, मग बाबा म्हणायला लागलो. आता जे बोलतो ना ते हे संपल्यावर सांगतो. कॉमेडी खूप इव्हॉल्विंग आहे. म्हणजे मी लहान असताना मकरंद नासपुरे किंवा भरत जाधव हे ज्या टाईपची कॉमेडी करायची किंवा त्यावेळेसच्या ज्या मूवीज होत्या, कदाचित तशा मूवीज आत्ता थिएटरला चालणार नाहीत. तर तुम्ही या इव्हॉल्विंग आणि अडॅप्टिंग कॉमेडीशी कसं एकतर जुळवून घेतलं इतक्या वर्षांमध्ये, आणि हा सिनेमा कसा वेगळा ठरतो म्हणजे कॉमेडी वाईज? हा म्हणजे मला असं वाटतं की ना पूर्वी आपण कसं नाटकाला जायचो तर तेवढं एक पब्लिक असायचं की जे नाटक जाऊन बघायचं ते हसायचं आणि बाहेर येऊन दुसऱ्यांना सांगितलं मग ते जाऊन नाटक व्हायचं. आत्ता प्लॅटफॉर्म एवढे ओपन झालेत, जसं मगाशी मी म्हणाल तसं, की तुम्हाला प्रत्येक ठिकाणी हा विनोद दिसतो वेगवेगळ्या पद्धतीने करतात. म्हणजे तुम्हाला बिहारमधल्या एका बाईने काहीतरी एक विनोद छोटासा केला असतो, त्याच्यावर लोक खळखळून असतात. एक असा व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये एक मुलगा चहा पिणारा हसला आहे, तो त्याचा शेवट, प्रत्येक विनोदाचा शेवट तो लावला जातो. मग तो मुलगा त्या गोष्टीमध्ये फेमस झाला. तर तुम्ही विचार करा, या पद्धतीचं सगळं चालू असताना आपल्याला सतर्क राहणं खूप गरजेचं आहे. आपल्याला तयार राहणं खूप गरजेचं आहे की आपल्याला असा विनोद द्यायला पाहिजे जो खूप काळ राहील. अशा पद्धतीचे विनोद करायला लागतील जर आपण चित्रपटात करत असू तर. फक्त सिच्युएशन येऊन ती कॅरेक्टर काय रिॲक्ट होतील ना ते जास्त लोकांच्या लक्षात राहतं. तर मला असं वाटतं की असेच विनोद आत्ता बघायला लोकांना आवडतात, की कुठल्या ठिकाणी कोणतरी अडकलंय आणि तो त्यातून कसा वाचला किंवा त्यातून तो कसा फसला. तर लोकांना हसायला आवडतं, काही इमोशनली रडायला आवडतं. तर आम्ही त्या पद्धतीने आता विचार करायला की आपल्याला फक्त मराठी भाषेचा विचार न करता
वेगवेगळ्या भाषेतल्या लोकांना देखील आपण हसवू शकलो पाहिजे अशी सिच्युएशन आणून अशी कॉमेडी करायला लागेल आणि ती सगळ्यांना रिलेट होणं खूप गरजेचं आहे. आणि कलाकारांना ज्यांचं आपल्या कलेवर प्रेम आहे, ज्यांचं स्वतःच्या सुपर पॉवरवर विश्वास आहे आणि ते मेहनत करायला तयार आहेत, अशांनी तर म्हणजे सतत इव्हॉल्व्ह व्हायलाच पाहिजे. आणि कारण कॉमेडी ही दर 5 वर्षांनी बदलत राहते. कारण मला आठवतं मी 10-15 वर्षापूर्वी कॉमेडी एक्सप्रेस करत होतो, ती 8 वर्ष गेली. त्याच्यानंतर कॉमेडीची बुलेट ट्रेन केली आणि आत्ताचे परत चला हवे होतेचे विनोद किती वेगळे फ्रेश, म्हणजे त्या कॉमेडी एक्सप्रेसशी त्याचा काही संबंध नव्हता, एकदम फ्रेशली आलं. त्याच्यानंतर आता हास्यचित्र चालू आहे, ते सुद्धा विनोद एवढे फ्रेश आहेत की ते आधीच्या विनोदांची कॉपी करत नाहीत. याचा अर्थ इव्हॉल्व्ह होतोय आपण आणि प्रत्येक मराठी कलाकार इव्हॉल्व्ह होतो आणि तो व्हायलाच पाहिजे. पण एक उदाहरण म्हणून तुला विचारायला गेलं तर कॉमेडी बदलते असं तू जे म्हणतोस, म्हणजे नेमकं काय बदलतं? कॉमेडी बदलते म्हणजे जसं समाज बदलतो, एक पिढी येत जाते, नवीन पिढी येत जाते, त्या नवीन पिढीचे विनोद. आणि आपण जसे आता आपण म्हणतो की अरे सही आहे सही. आता सही हा शब्दप्रयोग काय 20 वर्षापूर्वी नव्हता अवेलेबल, तेव्हा तो वेगळे शब्द होते, पण त्याच्यानंतर तो आला आणि आपण तो सगळ्यांनी अंगीकारला. मला असं वाटतं की आपण तू जेव्हा फार्स म्हणतोस तेव्हा आपण शरीराच्या अशा वगैरे एक्सप्रेशन देऊन जे विनोद करतो किंवा आपण असं स्लॅपस्टिक कॉमेडी म्हणू किंवा कोटी म्हणू, म्हणजे पुलंच्या त्याच्यात एकदम हे होते की कोट्या करणं. तुला ते आठवत असेल की शाब्दिक कोट्या. हा, म्हणजे एकदा वसंतराव देशपांडेंबरोबर पेटी वाजवण्याचा क्षण आला तेव्हा ते म्हणाले की माझ्या लोकांच्या पोटात गोळा आहे, तो माझ्या बोटात गोळा आला होता. तर अशा पद्धतीचे विनोद तेव्हा होते, ते हळूहळू रिअलिस्टिकवर आलं. पण मला वाटतं ह्या सगळ्यामध्ये चार्ली चॅपलीपासनं दादा कोंडकेंपासनं आत्तापर्यंत आपण असं म्हणू ना, त्याच्यात कुठला विनोद मरत नाही. मला असं वाटतं की ज्याच्यामध्ये इनोसन्स दडलेला आहे, तो जो इनोसन्स जर का आपण पकडला ना, तर कुठल्याही पद्धतीने तुम्ही विनोद सादर करा, तो कधीच संपत नाही. ह्या सिनेमात ना आपण तो इनोसन्स धरलाय, त्याची कुठली तरी एखादी पद्धत नाही धरली, ह्या पद्धतीने विनोद करा असं नाही धरलं, तो इनोसन्स धरून आम्ही आमचे कॅरेक्टर केले. मला वाटतं ना, एखादी घटना घडते ना, ती काही लोकांसाठी असं वाटतं की अरे रे वाईट किंवा दुःखद वाटते किंवा एखादी सिरियस वाटते, काही लोकांसाठी ती विनोदी वाटते. म्हणजे फॉर एक्झाम्पल एकदा आम्ही असंच मित्र बसलो होतो 4 जण, एक भैया रिकामी हातगाडी होती त्याची, झाला होता धंदा, सगळं संपलं होतं सामान, आणि तो मस्त फुल जोरात चालला होता आणि एका ठिकाणी तो उडी मारली आणि तो स्वतःच घसरला आणि त्याच्या गाडीच्या खाली गेला. तर काही जण अरे अरे आम्ही हसलो. म्हणजे त्यावेळेला काही जण टेन्शनमध्ये आले आणि आम्हाला तो विनोद झाला. त्यामुळे घटना महत्त्वाची आहे आणि तुम्ही त्या घटनेकडे कुठल्या दृष्टीने बघता आणि तुम्ही ती कशी ॲब्सॉर्ब करता किंवा काय रिसीव्ह करता त्याच्यावर ठरतं ते विनोदी आहे की गंभीर आहे. पण हा सिनेमा मला असं वाटतं की आता जे या सिनेमात या चौघांबरोबर घडत आहे ना, ही आमच्याकरता ट्रॅजेडी असली तरी बघताना लोकांसाठी कॉमेडी वाटणार आहे. मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. तुमच्याकडे काय मस्त असं चॉकलेट हिरो म्हणून बघितलं जायचं, म्हणजे असं मी 11वी-12वीत असताना मला आठवतंय माझ्यासाठी की प्रश्न आहे का? सॉरी, व्यवस्थित बघते. तर तू चॉकलेट सारखा दिसतोस, तू चॉकलेट सारखा दिसतोस, हा चॉकलेट हिरो आहे. म्हणजे उत्तर सगळ्यांनी द्या, पण म्हणजे असं तर तर मला असं विचारायचं होतं की इव्हॉल्विंग टाइम्स सोबत म्हणजे असं आम्ही चॉकलेट बॉय रोल्स पण बघितले आणि मग थोडंसं असं अँग्री यंग मॅन झोनचे कॅरेक्टर्स पण झाले. तर कलाकार म्हणून तुम्ही सगळे हा विचार करता का की आत्ता काय टाईपचे रोल ट्रेंडमध्ये आहेत आणि मग तशा पद्धतीने तुम्ही सुद्धा स्क्रिप्ट निवडताना किंवा कलाकार म्हणून तसा रोल चूज करता का? नाही, ट्रेंडमध्ये असलेलं आपण केलं तर मग ते कॉपी होण्याचे जास्त चान्सेस, किंवा आपण जास्त प्रयत्न करतो की त्यांनी चांगलं केलं का ह्याने चांगलं केलं. मला असं वाटतं की त्या ठिकाणी मी नेहमी असं म्हणतो की त्या कॅरेक्टरला तुम्ही उभं केलं पाहिजे. तुम्ही तुमचं स्वतःचं जेव्हा चॅनल उभं करता तर तुमचं नाव वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट झालं पाहिजे असं जसा विचार करता, तसं कॅरेक्टर म्हणून मी जेव्हा मामा म्हणून करतो तेव्हा ते मामा म्हणून लक्षात राहिलं पाहिजे. तर ते कॅरेक्टर एक क्लोन म्हणूया आपण, एक नवीन त्याला नाव मिळतं. जसं तुम्ही आता ज्या फिल्मची अँग्री यंग मॅन किंवा चॉकलेट येते त्याला नावं होती, त्या पिक्चरचं कॅरेक्टर होतं. तसं मला वाटतं की या फिल्मसाठी मामाच्या गोव्याला जाऊया, हा मामा तुमच्या लक्षात राहील असं काम करायचा प्रयत्न केला. तो इतर लोकांसारखा दिसला किंवा कोणाबरोबर कॉपी केलं तर त्याची मजा निघून जाईल. तर तो वेगळा कसा ठरेल याची जास्त जबाबदारी असते. आमच्यापेक्षा ह्या प्रश्नाला थोडंसं जोडून सांगतो की आमच्यामध्ये सगळ्यात जास्त जर का
सिटिंग्स विजू सरांबरोबर जर कोणी केल्या असतील तर त्या अंकुश दादाने केल्यात की हे कॅरेक्टर कसं असेल, कारण त्याला 2 वेगवेगळे कॅरेक्टर करायचे होते सिनेमामध्ये. आणि आम्ही दादाबरोबर वाचन करत होतो, सगळं चालू होतं की कसं काय करायचं. पण जेव्हा आम्ही दादाला सेटवर बघितलं ना, तर दादा ॲक्च्युली तो कॅरेक्टर वाटत होता. म्हणजे एका कॅरेक्टरमध्ये त्याची मजा घ्यावी असं वाटतं आणि दुसऱ्या कॅरेक्टरची आम्हाला भीती वाटते. अंकुश दादा इतका रूममधनंच बाहेर येताना ते कॅरेक्टरच असतो, तो इतका जबरदस्त अंकुश दादा असतो, तो फुल घुसलेला असतो त्यात. परिणामकारक. त्यांचे सिक्वेल्स आपण बघत असतो, म्हणजे गोलमाल असेल किंवा इतर असेल, आणि ते कॅरेक्टर्स पुढच्या सिनेमामध्ये कंटिन्यू राहतात किंवा ती स्टोरी पुढे जाते. मराठीमध्ये असे फारसे प्रयोग होत नाही. म्हणजे 3.5 2 आले, ती कॅरेक्टर्स इतकी सुंदर होती की लोकांना मजा आली पुन्हा एकदा बघायला वेगळ्या रूपामध्ये. असं आपण काही मोजके सिनेमे बघतो मराठी की ते सिक्वेल्स येतात. तर मराठीमध्ये असे जे विनोदी सिनेमे आहेत किंवा ज्यांचे कॅरेक्टर्स लोकांच्या लक्षात राहिले आहेत त्याचे सिक्वेल्स असे कमी का येतात, किंवा लोक मराठी आपली इंडस्ट्री ती प्रयोग का करत नाहीत की असे सिक्वेल्स केले पाहिजे आणि ती कॅरेक्टर्स अजून आपण स्टोरी पुढे घेतली पाहिजे. मला वाटतं आता बऱ्यापैकी या 2 वर्षामध्ये बरेच फिल्म्स अशा आल्या आहेत. म्हणजे आता देऊळबंद 2 पण आला असं. तर मला असं वाटतं की कॉन्फिडन्स वाढायला थोडा वेळ लागतो. आजूबाजूला बघून लोक प्रोड्युसर ठरवतात की बाबा हां ह्याचं आपण पुढे काहीतरी करू शकतो. तर मला वाटतं की हे प्रोड्युसरच्या कॉन्फिडन्सवर अवलंबून आहे. म्हणजे ते कॅरेक्टर फेमस झाल्यानंतर त्याचा तुम्ही कसा फायदा घेऊ शकता हा विचार करायला पाहिजे. जसं विजू सरांकडनं आम्ही स्क्रिप्ट झाल्यानंतर शूटिंग झाल्यानंतर पहिला वादा हा घेतला की पार्ट 2 करूया, पण तो थायलंडला जाऊन करूया. की बाबा तू आतापासून प्रोड्युसर बघायला घे, आपण पुढचा थायलंडमध्ये करू. मग तो म्हणाला की नको, थायलंडला नको करूया, आपण स्वित्झर्लंडला करू. मला हरकत नाही. पण मला याला जोडून प्रश्न विचारायचा आहे की 3:30 पण बराच वेळ लागला तसं बघायला. ठीक आहे, आपण बाकी कलाकार वगैरे बघू, पण मुळात तो विनोद परत तसा त्या कॅरेक्टर मधनं आणायचा, त्याच्यासाठी तो वेळ जातो का? तशी कथा जुळवायला फार वेळ जातो. म्हणजे तुला जे जाणवलं, तू दोन्ही भागात होतास, ते वेळ त्याच्यात जातो का जास्त, की बघा इतकी कॅरेक्टर ही फेमस झालेली आहेत की त्या पद्धतीने ती गेली पाहिजेत, त्याच्यासाठी वेळ जातो? मी जसं म्हटलं की प्रोड्युसरच शेवटी जेव्हा केली ती फिल्म त्याच्यानंतर कुठल्या प्रोड्युसरने माझ्याकडे कधी असं विचारलं नाही की हे करूया का. अचानक फिल्मच्या 2 वर्ष आधी मला विचारलं गेलं की आपण 3.5चं सिक्वेल करूया का. तर मला वाटायला लागलं की हां काहीतरी होऊ शकतं, आत्ता अजूनही चान्स आहे एका वेगळ्या सिच्युएशन. मग त्याचा विचार सुरू झाला, त्यांच्याकडनं कॉन्फिडन्स आला प्रोड्युसरकडनं, मग ती गोष्ट लिहून काढली, मग त्यांना ऐकवली, आवडली, असं ते प्रोसेस झाली. सो जोपर्यंत त्यांच्याकडनं काही कॉन्फिडन्स येत नाही तोपर्यंत आपण काय करू शकतो. नाही, मी ते सुचण्यासाठीच म्हणतोय की ती कॅरेक्टर्स ऑलरेडी फेमस झालेली आहेत, बरोबर, म्हणून ती परत तशीच त्याच जोमाने तितक्या झालेली, तो लिहिताना फार कठीण जातं का? की थोडासा वेळ गेला, कारण ती कॅरेक्टर आहे तशी ती फेमस आहे, तर त्यांना एक गोष्ट वेगळी द्यायला पाहिजे. फक्त तोच पार्ट तशाच पद्धतीने आणून उपयोगाचा नव्हता, त्याला गोष्टच वेगळी द्यायची होती. म्हणून मी ती 4 मंडळी जी आहेत, जी अशोक मामा असेल, भरत जाधव असतील, मकरंद नासपूर असेल, सिद्धार्थ जाधव, त्यांना ठेवलं आणि बाकी सगळे कॅरेक्टर्स बदलले आणि गोष्ट पण अख्खी बदलली. फिल्म्स बरोबर बऱ्याच OTTवर आता रिलीज केल्या जातात फिल्म्स किंवा तिथेच पाहिल्या जातात मोस्टली. तर हे एक मोठं आव्हान वाटते चित्रपटसृष्टीवर की सध्या लोक प्रेफर करतात की फोनवर स्टोरी बघ. आता जे आपण शिव्यांचा उल्लेख केला, आपण जर पडद्यावर सिनेमा घेतला तर शिव्या तिथे दाखवता येत नाही, किंवा अशा काही स्टोरीज आहेत की जिथे तुम्ही मोठ्या पडद्यावर त्या नाही दाखवू शकत, पण ते OTTवर तुम्हाला शक्य आहे करणं, तिथे कुठली बंधनं नाहीत. तर त्याच्यामुळे लिमिटेशन्स आली आहेत OTTमुळे आता कथा निवडण्याबद्दल किंवा कशा पद्धतीने सादर केली पाहिजे ते मोठ्या पडद्यावर. ते आहे, प्रश्नच येत नाही की तो पण ऑडियन्स आहे आपला. आणि आमच्यासाठी एक फायदा असा झाला की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही पोहोचू शकतो. पूर्वी थिएटरपर्यंतच असायचं, आता ते तुम्हाला मोबाईलवर पण दिसतं, तुम्हाला विमानात पण दिसतं, तुम्ही कुठे बसमधून जात असेल तरी सुद्धा दिसतं आणि जाता येता कधी आपण बघू शकतो. त्यामुळे आपला ऑडियन्स खूप वाढला, हा एक फायदा झाला. जगात कुठेही आपली फिल्म कधी कुठे जाऊन बघू शकतो. आणि प्रॉब्लेम म्हणून असं झालं आहे की लोकांना एवढं कन्झ्युम करायला मिळालं ना, तर आपल्याला गोष्ट निवडताना अशी निवडावी लागते की ती सगळ्यांसाठी खूप चांगली आणि नवीन असावी. तो प्रेक्षक खूप पैसे देऊन आत थिएटरमध्ये येतो, तर त्यांना आणण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करायला लागतात वेगळ्या पद्धती. पण तुम्हाला हा विचार संतोष तुम्हाला नाही आला का की कारण की आम्हाला आवडतं तुम्ही शिव्या देताना, कारण ते तसं आम्ही घेतलेलं आहे ना, मग तुम्हाला हे नाही वाटलं की आपण हे OTTवरच करूया ना, मग तो सिनेमाच आपण OTTवर करूया, मग त्याच्यामध्ये आपल्याला जसं व्यक्त व्हायचं तसं व्यक्त जात, जे आता एक्सप्रेशनने व्यक्त व्हावं लागतं तर तसं आपण करता आलं असतं. हा विचार नव्हता डोक्यात की का OTTला मराठीत तितकं मार्केट नाहीये सिनेमासाठी? खरं तू म्हणाल मराठीला एवढं नाहीये, खरं आहे. पण मला ना हे सांगितलं एक असं जरा वेगळं सांगायचं मला, नाटक आणि सिनेमा हे आपले संस्कार आहेत असं मला वाटतं. आपल्यावर झालेले आपले संस्कार आहेत आणि OTT किंवा ह्या सवयी आहेत आपल्याला लागलेल्या.
सो वाटतं संस्कार जास्त महत्त्वाचे आहेत आणि आपल्यावर नाटक आणि चित्रपटाचे जे संस्कार झाले आहेत आणि जे अजूनही त्या संस्कारांना पुढे नेत आहेत किंवा त्याच्या बरोबर चालतायत ती लोक सिनेमा बघायला थिएटरमध्येच येणार. त्यांना तो सिनेमा ती 70 mm नशा आहे, ती मजा आहे. बाकी OTT वगैरे आत्ता आलंय, त्याच्या सवयी लागल्यात लोकांना, ज्या काय मजबुरीच्या, कारण रोज कामाच्या गबाड्यातनं त्यांना थिएटरपर्यंत जाता येत नाही. पण काही लोक विचारण्याचा प्रश्न तोच होता ना, हो. कारण तुम्ही सुरुवातच युट्यूबने केलेली ना, त्या हो, हो. कॅरेक्टर्सची सुरुवात तुम्ही OTT म्हणजे युट्यूब वरतीच केलेली आहे ना. तर मला असं म्हणजे मला प्रश्न पडला की तुम्हाला हे व्यक्त होण्यासाठी किंवा ही जर आयडिया सुचली तर तुम्ही ही OTT वर पण करता आली असती, म्हणजे जसं बाबा म्हणाला की मला एक्सप्रेशन अनसेन्सॉर्ड झाली असती असं म्हणतोयस तू, की हा, शिव्या म्हणजे वगैरे अशी- अशी वापरून. पण ते झालं होतं अशी- करून. अशी मराठी चॅनल्स OTT आहेत कुठे, किती आहेत? नाही, दोन्ही काहीच गोष्टी नाहीये मला वेगळ्या वाटतात आणि कलाकार म्हणून मला वैयक्तिक असं वाटतं की आपण जेव्हा ऍक्टर म्हणून इथे काम करायला येतो तेव्हा पहिलं स्वप्न घेऊन येतो की यार त्या रुपेरी पडद्यावरती आपण दिसलो पाहिजे. ओके, त्यामुळे अल्टिमेटली आम्ही सगळे सिनेमा प्रेमी आहोत. सिनेमामध्ये काम करू. आपला एक सिनेमा जो आता पुढे 100-200 वर्ष राहील यार, तो राहील कायमचा. अशा OTT वरच्या सिरीज आहेत ज्या झाल्या संपल्या, आता आपण काढून नाही बघत. एक 10 वर्षापूर्वीच्या ज्या सिरीज असतील आता आपण नाही बघत ना. तर सिनेमा राहतो, दादांचा सिनेमा लागला तर आपण आजही बघतो. तर त्याला एक चिरंजीवीचं एक वरदान आहे असं मला एक वाटतं. आणि आमची जी मैत्री आहे ती तशी चिरकाळ टिकून राहावी. ती जशी ऍक्च्युअल आहे तशी ती पडद्यावर उमटली आहे, ती राहील आमच्या नंतरही. त्यामुळे सिनेमा मला महत्वाचा वाटतो. आणि अर्थ म्हणूनच सिनेमा झाला, कारण जर तसंच करायचं असतं तर कदाचित शिव्यांचं तर आम्ही स्ट्रगलर सालाचे एपिसोडच एक संद दाखवले असते. पण आम्हाला काहीतरी सिनेमा म्हणून वेगळं करायचं होतं विजूला. ते त्याच्या डोक्यात एक वेगळं चित्र होतं 70 mm. त्या विजनमुळेच हा इथे 70 mm सिनेमा तयार झाला. आणि आम्ही 7-8 वर्षापूर्वी केलं ना, एकटी बेगम केली आहे, हो. त्याच्यामध्ये जीव खाऊन शिव्या दिलेले तुम्ही एक चांगला शब्द वापरला होता की हे आमच्यावर झालेले संस्कार आहेत. मला हा अंकुश दादांना प्रश्न विचारायचा, अंकुश सरांना हा प्रश्न विचारायचा की तुम्ही हसा चकटपू सारखी एक एकदम उत्तम सिरियल केली होती की जी कॉमेडी सिरियल होती की जी मी सगळ्या माझ्या घरच्यांसोबत बसून छान बघू शकतो. आज डार्क ह्युमर वाढला आहे किंवा तशा पद्धतीची कॉमेडी की जी आपण कुटुंबासोबत बसून बघू शकत नाही. तुम्हाला या गोष्टीचं वैषम्य वाटतं का की आपण ह्या येणाऱ्या पिढीला काय देतोय नेमकं? नाही, मला असं वाटतं की आता तुम्ही बघाल तर म्हणजे माझ्या मुलाच्या वर्गातली मुलं जेव्हा मी बघतो बरोबर, ते खूप पोकर फेस झाले, त्यांचे एक्सप्रेशन खूप कमी झाले. आणि अशी हजारो मुलं, आता परवा त्यांच्या प्रोग्रामला गेलो होतो शाळेमध्ये, तर चेहरे त्यांचे असे पोकर आहेत, म्हणजे शांत एकदम, जास्त रिॲक्ट न होणार, लहान वयातच प्रौढ झाल्यासारखे. आणि जेव्हा स्टेजवर आले तेव्हा ते एकदम लाऊड झाले, मस्त झाले. परत खाली येऊन बसले तेव्हा बक्षीस घेताना सुद्धा ते असे एवढंच करत होते जे आपल्याला आम्हाला माहिती स्टेजवर जाताना असं व्हायचं की ती हातात घेतलं की घरी येऊन कधी दाखवतो वगैरे, तसं त्यांना काहीच न वाटत. तर हे ना प्रकार बदलत चालले. जेव्हा आम्ही हसा चकटपू केलं तिथून हास्य जत्रा आणि चला हवा येऊ द्यापर्यंत आलं आणि आज ह्यांची वेबसिरीज असेल, असे प्रकार बदलत जाणारच आहे. आपल्याला वाईट वाटून चालणार नाही, आपल्याला त्यांच्याप्रमाणे बदलावं लागेल आणि त्यांना जे आवडतं ते द्यावं लागणार. शेवटी मी बनवून माझ्यासाठी नाही घरी ठेवू शकत, मला लोकांना दाखवायलाच पाहिजे. जर मला टिकून राहायचं असेल तर मला चांगलं आणि सकस काहीतरी बनवायला लागेल की जे लोकांना आवडीने ते वाढताना आणि त्याचा आनंद घेताना बघायला मजा येईल. आणि जसं अजय म्हणलं की तुम्ही म्हणजे OTT वरती का नाही केलं, थिएटरमध्ये केलं, याचं कारण आमचं हेच आहे की आता झालं ना, OTT वरती आम्ही दिली ना स्ट्रगलर साला सिरीज, जी कुटुंबासोबत बसून तुम्ही नाही बघू शकत असं तुम्ही म्हणता. खरं तर बघतात कुटुंब, लपून आम्हाला फोन करतात की आम्ही सगळं बघितलेलं आहे. पण आम्ही फिल्म यासाठीच केली की कुटुंबाला सुद्धा स्ट्रगलर सालाचा आनंद घेता यावा. तर ते कुठे घेता येणार, OTT वरती नाही तर काय घेऊ नाही शकत, कारण आम्ही तर जीव खाऊन शिव्या देतो. मग इकडे या, इकडे तुम्हाला आमची मैत्री पण अनुभवता येईल आणि स्ट्रगलर सालाची आमची केमिस्ट्री पण त्यांना दिसेल. आणि स्ट्रगलर साला जी त्यांना कदाचित एकत्र बसून नाही बघता येईल ते त्यांना एकत्र बसून बघता येईल ना. आणि मला काय वाटतं माहिती का, शिव्यांविषयी तू जर का पर्टिक्युलर म्हणत असशील तर तुला माहिती आहे की तुकारामांच्या गाथेमध्ये पण शिव्या आहेत, आपण त्याच्याविषयी बोललेलो आहोत. आणि शासकीय वेगळा प्रश्न होता का? शिव्याच असं नाही, कधी कधी एक अश्लीलतेकडे झुकणारे दादा कोंडकेंचे सिनेमे बघितलेत तू? हो बघितले. तुझ्या आई बाबांनी बघितले? राजा, मग जर का तुझे आई बाबा बघतात, तू बघतोस, तर मग मी बघतो, माझे आई बाबा माझा मुलगा का नाही बघू शकत?
म्हणजे हा मला मग एक असं वाटतं की हा प्रश्न मला योग्य नाही वाटत. तेव्हाच्या अश्लीलतेकडे झुकणारं तसं मराठीमध्ये कोणी कधी असं काही केलंही अश्लील नाही म्हणजे नाहीये. जे केलं असेल ते प्रयत्न हाणून पण पाडलेले आहेत प्रेक्षकांनी. अश्लील आणि चावट मध्ये ना एक बारीक लाईन आहे ना, ती मेंटेन करता आली पाहिजे, नाहीतर मग ती ब्लू फिल्म होईल, ती आपण नाही करत. ह्याला असं पण उत्तर देता येईल की अशा प्रकारचा प्रकार नाटकामध्ये पण झाला ना. चावट संध्याकाळ नावाचं एक नाटक खूप गाजलं ते. गाजलं ते खूप. नाटक. ते लोकांनी बघितलं, त्याच्यामध्ये पण असेच डायलॉग्स होते, पण लोकांनी ते त्याला खूप चांगला रिस्पॉन्स दिला. लोकांना आवडतं ते. तर आपण ते चार चौघं सांगू शकत नाही की अरे मला हे आवडतं. लोक म्हणतील अरे तुला सगळं सगळं आवडते, अरे तुला शिव्या त्या आवडतात. शिव्यांचं काय संबंध आहे? एक तर असं वाटतं की आता लहान मुलांना फॅमिलीमध्ये लहान मुलांना मोबाईल आपण देतो ना, हे सर्वात मोठी चूक पालकांचीच आहे. आता सिनेमा करताना नाटक करताना तिथे आधी सांगितलं जातं फक्त प्रौढांसाठी की 18 वर्षाच्या वरील मुलांना मुली किंवा तुम्ही हे लहान मुलांसाठी नाही आहे. हे प्रत्येक कला सिनेमा करणारा, नाटक करणारा, सिरियल करणारा ते लिहितो. पण आपण जेव्हा आपल्या घरातच आपल्या मुलांना आपण लांब ठेवतो का त्या गोष्टीपासून, कारण आपण त्यांना खेळायला मोबाईल म्हणून देतो, पण ते काय बघतायत, ते काय फॉलो करतायत. तर मला वाटतं आपल्यापेक्षा आता आजकाल जास्त संस्कार मोबाईलचे घडतायत मुलांवर, असं मला वाटतं. मी माझा विचार करते तेव्हा की शिव्या हे मला उत्तम साहित्य वाटतं, म्हणजे साहित्याचा एक भाग वाटतो. प्रत्येक भाषेतली एक वेगवेगळी शिवी आहे. पण मग पुढे मला हा पण प्रश्न आहे की प्रत्येकाची आवडती शिवी पण असते की आपण ती हमखास देतो. तुमच्या म्हणजे आता अंकुशला तर नाही विचारू शकत, पण तुम्हा तिघांची आवडती शिवी. अरे बाप, आता शिवी सांगायची आवडती शिवी एक नाहीये. असं आता कसं त्या क्षणाला जी नाही एकमेकांना बघून येतातच असं. म्हणजे ह्याला दिसलं की आपोआप येतात शिव्या उत्स्फूर्तपणे. तरी एक अशी म्हणजे ह्या दोघांना मित्राला देणारी मला शिवी आणि शत्रूला देणारी शिवी किंवा भांडण झाल्यावर देणारी शिवी, असं मला काहीतरी म्हणजे ह्यानं बघितल्यावर ती अशी अशी म्हणजे कॉमन शिवी येते. कॉमन आहे. माझी सुद्धा ती. लोक बस माझी पण Same pinch. आम्हाला बघितल्यावर असंच सेम तुम्हाला वाटतं? नाही, नाही. आम्हाला म्हणाली आम्हाला. बरं, आणखीन एक की शिव्यांच्या बद्दल इतकं तुम्ही भरभरून बोलताय, पण तुम्ही घरात तुमच्या मुलांनी शिव्या द्यायला प्रमोट कराल का? म्हणजे देता का? आणि मुलांसमोर दिल्या नसतील तर त्यांनी शिवी दिलेली चालते का? असा एखादा प्रसंगी की बोलता बोलता थांबला शिवी देताना किंवा थांबली, तर मग असं की काय घडत होतं, असं वगैरे काही झालं होतं का? मी सॉरी, कोणी बोलणार आहे तर मी बोलतो आधी. नाही, तुमच्या मुलांना माझं काय संबंधच नाही मुलांशी. मला असं वाटतं ना की योग्य वेळेवरती मुलाला शिवी हासडता आली पाहिजे. मला आता मुलगा आहे म्हणून, मला जर मुलगी असती तर पहिली गोष्ट मी तिला शिकवली असते की शिवी दे, कारण त्याशिवाय एक समाज आहे जो वठणीवर येणार नाही. त्यांना वठणीवर आणायचं असेल तर तुला एक शिवी हासडावी लागेल आणि वेळ आल्यानंतर चप्पल काढून वाजवावी पण लागेल. ठीक आहे, तर मी पहिले बाळकडून मुलीला हेच पाजलं असतं, पण माझ्या मुलामध्ये इतकी धमक आहे की वेळ आली की तो शिवी देईलच. आता मी तुला एक तुम्हाला विनोद म्हणून सांगतो की ह्याच्या मुलीला जे पहिलं बाळकडू पाजलं, आमचा एक मित्र आहे तेजा नावाचा. ठीक आहे, तर हा विचारायचा की बाबू तेजा कोण आहे, तर ती बोबडे बोल म्हणायची. आणि उलट विचारलं की बाबू कोण आहे, तर ती म्हणायची तेजा काका. सो असं आहे. पण आता माझ्या मुली, तुम्हाला खरं सांगतो, माझ्या मुली तर मोठ्या झाल्या आहेत आणि दोघीपैकी एकही शिवी देत नाही. म्हणजे मी तिला सांगितलं ना की तुला जर कोणी कॉलेजमध्ये त्रास दिला तर सरळ ही शिवी द्यायची आणि खच्चून द्यायची तोंडावरती. म्हणजे पप्पा नाही, मला नाही जमणार शिवी द्यायला, तू मला वेगळं काहीतरी करायला सांग, पण मी शिवी नाही देऊ शकत. पण इतक्या तर दोघीही आहेत शेवटी. आणि आपण किती जरी शिकवलं तरी ज्याला द्यायचं ते देतात. आता मी शिक्षिकेचा माझ्याही शिक्षिका होती, माझे वडील BMCमध्ये मोठे ऑफिसर होते, आम्ही लालबागला राहायचो, पण मी जगातल्या सगळ्या शिव्या तिकडेच शिकलो, कारण आजूबाजूचं माझं वातावरणच ते होतं. मी खाली साधा पाव जरी घ्यायला उतरलो तरी 100 शिव्या ऐकूनच घरी यायचो. इतक्या तर कानावर पडायच्या, म्हणजे गरज नसताना सुद्धा. आणि त्या शेवटी इतकी भाषा झाली माझी की आई म्हणायची अरे तू इतक्या शिव्या घालतोयस, लोक काय म्हणतील, शिक्षिकेचा मुलगा एवढ्या शिव्या घालतोय. पण ते मला काय वाटायचं पण नाही की हां म्हणजे एवढ्या ह्याच्यात काय वाईट आहे, सगळेच जण हीच भाषा बोलतायत, मी काय वेगळी. मला वाटतं काय आपली सिनेमाची चर्चा शिवी कॉन्सन्ट्रेट होते काय? पण तो बेसच आहे ना, म्हणजे एकूण तर पण मुळात शिव्या कुठल्या कॉन्टॅक्ट मध्ये तुम्ही देताय त्याच्यावर डिपेंड आहे. तुमच्या भावना काय आहेत? नाही, बेस हा विनोद आहे. त्यांची मैत्री हा खरा बेस आहे. आमच्या सगळ्यांची ती मैत्री
हा सिनेमाचा बेस आहे आणि त्या मित्रांचं वे ऑफ एक्सप्रेशन जे आहे ती शिवी आहे. मित्रांची जी भाषा आहे ती भाषा शिवी आहे. मला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे की म्हणजे आपल्याला जशी शिवी आवडते तशी शिवी नाही सुद्धा आवडत असते, तर असं कधी झालंय का की ही शिवी द्यायची नाही आणि ती दिली गेलेली आहे? मला वाटतं अंकुश दादा या विषयावरती बोलू शकतात. खरं तर म्हणजे ऑथॉरिटीने तुम्ही बोलू शकाल दादा. अंकुशसाठी प्रश्न आहे. कुठल्याही सिच्युएशनला देतात त्याच्यामुळे त्यांना तो लागूच होत नाही. मी माझ्या बाबतीत असं आहे की मी शिवी देत नाही हे भाग वेगळा, पण माझ्या मित्रमंडळींना माहिती आहे जे जवळचे सगळ्यांना की मी लवकर चिडत नाही, पण एक खूप एक्स्ट्रीम झालं तर मी खूप चिडतो म्हणजे वरच्या टोकाला एक घाव 2 तुकडे होतात. मग तेव्हा जेव्हा माझ्या तोंडातून शिवी येते ती बेवड्या असते. तर बेवड्या म्हटल्यानंतर माझ्या मित्रांना कळतं की हा खूप चिडलाय, आता पण शांत राहा. त्यामुळे हे एक्स्ट्रीम माझं आहे. मग अंकुश तुलाच हा प्रश्न आहे की तू शिव्या देत नाहीस हे ठरवून घेतलेलं आहेस की काही असा प्रसंग घडला म्हणून शिव्यांकडे? मी लहान असताना आई माझी बॉम्बे पोर्टर्समध्ये कामाला होती, नर्स म्हणून होती, आणि आम्ही बॉम्बे पोर्टर्सचं क्वार्टर्स होते ह्याला वडाळ्याला, त्या बिल्डिंग्स आहेत ना सगळ्या BPT कॉलनी तिकडे. तर तिथे 2 खोल्या सोडून एक दारू पिऊन माणूस नेहमी यायचा. तर माझ्यापेक्षा मोठी असलेली मुलं नेहमी त्याला ओरडायचे तो आला की, हे बेवड्या करत आणि सगळेजण हसायचे वगैरे वगैरे, आणि तो पण मजा घेत घरी जायचा. तर मला माहीत नाही, मी एकदा चुकून मी पण त्या मुलांबरोबर बोललो. तर आईने मला आतमध्ये घेतलं, दरवाजा लावला आणि जे काय द्यायचे तेवढे दिलेत धडाधड. तेव्हापासून मला असं कळलं की हा वाईट शब्द आहे. तिथपासून ते मला कळलं की हे बोलायचं, ह्याच्या पलीकडे आपण दुसरं काही बोलायचं. आम्ही पण सेम याच्यात वाढलो. दादा फक्त बेवड्या बोलतो, आमच्या इथं शिकवणारा बोबडा असल्यामुळे बचा ल झाला. हा पण तू ठरवून आला आता सुचला. आता बनवलं. प्रत्येक जे मुलं आहेत त्यांना नावं काही असली तरी तो शब्द हा वापरलाच जातो ना बोलवताना. तो प्रेमाने असतो तो. हा जवळचा मित्र काय रे कसा आहेस? तुम्ही पुढच्या सिनेमात या. खरंच या. आम्ही मामीच्या. आणि तुम्ही स्क्रिप्ट रायटिंग पासून या. हॅलो विजू सर, पुढचा पिक्चर ठरलाय बघ. स्ट्रगलर सालापासून सगळे महाराष्ट्रात तुमची मैत्री वगैरे ओळखली जाऊ लागली. पण मला असा एक प्रश्न पडलाय की तुम्ही सगळे चौघं, अंकुश जिथं नंतर आलेले आहेत, पण विजू आणि तुम्ही सगळे चौघं हे कधी असे एकत्र कधी आलेत? म्हणजे तुमची मैत्री तिथनं सुरू झाली वगैरे? सुरू कुठून झाली? सुरू कुठून झाली माझ्याविषयी सांगायचं तर अभिजित माझा पहिला मित्र इंडस्ट्रीतला. जसं मी मगाशी म्हणालो की तो माझा नाटकातला सहकलाकार पण होता आणि तो एक निर्माता पण होता. देवेंद्र सर आणि तो असे दोघेही निर्माते होते. तिकडनं आमची मैत्री वाढत गेली आणि त्यानेच मला ह्या सगळ्यांची भेट घालून दिली. समहाऊ काय झालं की आमचा ना एकमेकांविषयीच्या कामाच्या बाबतीतला रिस्पेक्ट खूप वाढत गेला. ह्या इंडस्ट्रीत तसंच होतं की तुमचं काम आवडलं तर तुमच्याबरोबर मैत्री होते पटकन, आणि ते काम जास्त जितकं आवडेल तितकी मैत्री घट्ट होते की अरे तो काय सॉलिड काम करतो. मग असा मी ह्या ग्रुपमध्ये आलो. स्ट्रगलर सालामधनं काय झालं की आम्ही सातत्याने भेटायला लागलो आणि ती वीण जास्तीत जास्त घट्ट होत गेली. ते आम्ही आमची माझी विजूची आणि संतोषची मैत्री सगळ्यात खूप जुनी आहे, जी आम्ही म्हणजे ह्या कलाक्षेत्रात विचार करण्याच्याही आधीची आमची मैत्री आहे. आणि त्याच्यानंतर मग आम्ही एकाच क्षेत्रामध्ये आलो आणि मग ती अजून घट्ट होत गेली. एकमेकांबरोबर काम करत राहिलो, सतत भेटत राहिलो आणि ती मैत्री आमची घट्ट होत गेली. पण खूप जुनी आमची मैत्री. त्याच्यानंतर मग आम्हाला कुशल जॉईन झाला. एक 7-8 वर्षांनी आमची मैत्री पक्की झाल्यानंतर. त्यांच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे स्ट्रगलर साला जे सुरू झालं ना तो काळ असा होता ह्यांच्याकडनं जे मी ऐकलं की विजू सरांचं ऑफिस होतं आणि त्यांचं बरंच कामं चालू. तर हे आपापली कामं करून मधल्या वेळात आता समजा 2 दिवस यांनी शूट केलं, याने 2 दिवस केलं, त्याने 2 दिवस केलं, तर बाकीचा वेळ रिकामा असताना ते त्याच्या ऑफिसला जाऊन बसायचे. काही कारण सांगून हॅलो काय जेवायला काय तुझ्या ऑफिसला करून ते यायचे आणि बसायचे. तो ऑफिसमध्ये आतमध्ये केबिनमध्ये असायचा, हे लोक बाहेर मजा मारत बसायचे, गप्पा मारत वगैरे, आणि सतत विजू बाहेर यायचा आणि त्यांना शिव्या घालायचा, अरे जरा शांत राहा, मला माझं काम करू द्या. असं करता करता मग ते परत गप्पा व्हायच्या. त्या गप्पांमध्ये त्या लोकांना सुचलं जे आपण आता बोलतोय हेच आपण एकदा शूट करून बघूया ना, काय बघूया कसं वाटतंय. आणि त्यांनी ओघावत ते बोलून मोकळे झाले. त्यांनी ते शूट केलं, त्यांनी टेलिकास्ट केलं, तर त्याला जोरात रिस्पॉन्स आला. तिथपासून ते सुरू झालं त्यांचं. ह्या प्रवासात आम्हाला एक अनुभव असा आला फक्त की आम्ही घट्ट मित्र झालो, पण आधी मित्र घट्ट होतात मग मैत्री घट्ट होते, असा आम्हाला एक अनुभव आहे. शी माझा पडला रे. खूप
डेंजर पडला ना. किती वेळा वापरलेस? तिसऱ्यांदा. हा स्क्रिप्टेड होता. ओके. पण आता विजू आज येऊ नाही शकला त्याच्या कामामुळे, पण विजू दिग्दर्शक म्हणून तुम्हाला काय म्हणजे काय वेगळा वाटतो? म्हणजे विनोदी सिनेमाच असं नाही. हळूहळू थँक्यू रे. माझं असंच होतं रे. माझं ऑडियन्स ना खूप लेट येतं यार. आधी आम्ही घट्ट होतो, मग मैत्री घट्ट होते. मी तुला सांगू, सेकंड वीक मधला जो ऑडियन्स आहे तो माझा आहे. तू 31st लाच बघ पण picture. हा, हा, हा. मन घट्ट कर आपलं. नाही सेकंड वीक मध्ये त्याला कळेल ना विनोद तो. तर विजू तुम्हाला ऍज अ दिग्दर्शक विचार अंकुशला मला प्रश्न विचारत होतो तुम्हाला की जॉनर असतात प्रत्येक पिक्चरमध्ये, कॉमेडीचा जॉनर असेल, सिरियस जॉनर असेल, वेगवेगळे जॉनर असेल, क्राईमचा वगैरे असेल सगळा. सिरियस जॉनरचे जे पिक्चर आहेत ते अजूनही म्हणजे असं वाटतं की ते आपल्या त्यात आपण परफेक्ट बसतो की कॉमेडीमध्ये बसतो. म्हणजे मी संदर्भ दिली आता दगडी चाळ वगैरे ठीक आहे, ते आत्ता ते आत्ताच्या पिढीला वगैरे त्यांना कळायला लागले. पण रिंगा रिंगासारखे वगैरे सिनेमे वगैरे जे आहेत ज्यातलं मला तुझं कॅरेक्टर आवडतं तर ते तसले काही आपले विचार आहेत डोक्यात की तसं आपल्याला तो आपण त्यात फीड बसतो जास्त? हां, आता माझ्या डोक्यात आम्ही एक फिल्म करतोय ज्याचं नाव शत्रू आहे. मध्ये टीजर पण त्याचा आला होता. तर ते एक वेगळ्या जॉनरची फिल्म करतोय. म्हणजे मला मजा येते की एक वेगवेगळं काहीतरी करत राहायला पाहिजे. तर मला असं वाटतं की एक वेगळ्या जॉनरचा मला काहीतरी करायला मिळेल, तुम्हाला बघायला देखील आवडेल, ज्याचं नाव शत्रू आहे. मला विजूबद्दल विचारायचं की तुम्हाला तो म्हणजे आत्ताच्या घडीतला तो एक वेगळा दिग्दर्शक असा का वाटतो? म्हणजे दिग्दर्शक म्हणून, मित्र म्हणून नाही, दिग्दर्शक म्हणून तुम्हाला चौघांना विचारायचं की तो वेगळा काय आहे? म्हणजे तुम्हाला का वाटतो वेगळा? म्हणजे त्याच्यात काय गुण आहेत असे की वेगळेपणाचे? मी तुला सांगतो, मी आता वर्षभरात खूप काम करतो, खूप वेगवेगळ्या दिग्दर्शकांवर काम करतो, पण मला त्या सगळ्यांमध्ये बेस्ट विजूमानेच वाटतो. म्हणजे मी बऱ्याच वेळेला मनातल्या मनात त्यांचं कंपॅरिझन करतो की, आणि हुशार दिग्दर्शक पण खूप आहेत, पण विजू युनिक ठरतो यासाठी की तो वेगवेगळे विषय हाताळतो, त्याचा अभ्यास आहे, त्या प्रत्येक गोष्टीवर तो कुठलंही स्टेटमेंट साधं तो मित्रांबरोबर बोलताना सुद्धा असा बेजबाबदार बोलणार नाही. त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये काही कुठल्या गोष्टीचं अधिष्ठान आहे किंवा त्याचा बेस पक्का असतो मुळात, त्याचे विचार तेवढे कणखर आहेत आणि त्याच्यामुळे तो इतर दिग्दर्शकांसारखा म्हणजे मी असं नाही म्हणणार पण भोंदू वाटत नाही की इतर दिग्दर्शक असण्याची ॲक्टिंग जास्त करतात, पण विजू हा ॲक्टिंग न करता त्याच्या कामातनं तो दाखवून देतो की हे असं आहे. आणि मला पर्सनली ते खूप स्वतःला मला भावतं. त्यामुळे मी आत्तापर्यंत जितक्या दिग्दर्शकांबरोबर काम केलेलं, खूप दिग्दर्शकांबरोबर काम केलं, पण त्याच्यामध्ये मला नंबर 1 विजूच वाटतो. पण तो मित्र म्हणून बोलत नाही मी खरोखरच व्यावसायिक लेवलवरती म्हणतो. नाही, कारण मी का प्रश्न विचारतोय, कारण आज संजय मोरेंची एक फेसबुकला पोस्ट आली की ते हम तो तेरे आशिक हे नाटक पुन्हा करतायत. तर त्यांनी पहिली चॉईस कोण होती माहिती आहे? विजू माने. तर त्यांना का दिसलं असं विजू मानेमध्ये? कारण आणि ते म्हणाले, त्यांनी त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं की त्याचं कामं एवढी चालली आहेत की मला, पण माझी पहिली चॉईस विजू माने होता. म्हणजे तो ऍक्टर म्हणून पण इतका चांगला आहे का, म्हणजे तुम्ही बरोबर असता म्हणून? विजू माने आहे ना, एकतर लेखक आहे स्वतः. विजू माने लिरिसिस्ट आहे. कविता फार उत्तम करतो. गाणी लिहिणं आणि कविता करणं दोन्ही वेगवेगळे प्रकार. कविता फार अप्रतिम करतो, गाणी फार अप्रतिम लिहितो. तो दिग्दर्शक आहे. त्याला कॅमेरा संपूर्ण हँडल करता येतो, संपूर्ण कॅमेरा त्याला येतो, टेक्निकली खूप चांगलं. ओके. त्याला त्या सगळ्या गोष्टी येतात आणि त्याने निवडलंय दिग्दर्शक. ओके. तो स्वतः एडिटर आहे, त्याला सिनेमाचं प्रत्येक काम येतं आणि आता तो दिग्दर्शक आहे. त्यामुळे ना त्याला ते 360 डिग्री त्याला माहिती आहे की हे काय दिसणार आहे, तुम्ही हे बोलताय ह्याचं काय होणार आहे. त्याला त्या क्षणी माहीत असतं. तो जेव्हा लिहित असतो तेव्हा त्याला माहीत असतं की काय दिसणार आहे, अल्टिमेटली एंडला काय असणार आहे. आणि तो सिनेमा वेडा माणूस आहे, तो वेडा माणूस आहे एकदम. बाहेरून बघताना मला असं वाटतं की मी आता काम करतोय म्हणून या फिल्मला, याच्या आधी कधी त्याच्यावर काम फिल्म किंवा काही केलं नव्हतं. त्याने आत्तापर्यंत मला वाटतं ही 10वी फिल्म आहे त्याची. ही 10वी फिल्म आहे. त्याच्या फिल्म्स मी बघत आलो आत्तापर्यंत. वेगवेगळ्या जॉनर्सच्या त्यांनी केल्या, इमोशनली पण खूप खेळला आहे तो आणि खूप चांगला खेळला. म्हणजे एका फिल्मला तर ह्याला अवॉर्ड पण येते इमोशनल. त्याच्या सगळ्या सिनेमाला अवॉर्ड. हां, हो ना, सगळ्या सिनेमांना या फिल्मला पण मिळणार. येस. तर मला असं वाटतं ना की मी जेव्हा त्याच्यावर काम करायला लागलो या फिल्मला, तर लिखाणापासून ते स्टोरी बोर्डपर्यंत आणि सगळ्या टीमला घेऊन, म्हणजे मला असं चित्र दिसलं की म्युझिक डिरेक्टर अवधूत गुप्तेसुद्धा रीडिंगला आहे, पहिल्या रीडिंगला. शब्बीर नाईक कॅमेरामन ते सुद्धा आहेत, आर्ट डिरेक्टर आहेत, आर्टिस्ट आहेतच,
पण त्याचे असिस्टंट असोसिएट पासून सगळे जण मग दिसताना नेहमी 20-22 जण दिसायची. मला प्रश्न पडायचा एवढी माणसं तर पहिल्या म्हणजे रीडिंगपासून तो त्या लेवलला तयार आहे आणि त्याचं बघितलेलं काम बघून मी इम्प्रेस झालो आणि मी हो म्हणालो फिल्म. तर नाही तर माझं सहजासहजी झालं नसतं पटकन. रोल तर चांगलाच होता, प्रश्नच नाही. पण तो प्रमोशन काय करणार आहे, ते दिसणार कसं आहे, त्याचं पोस्टर कसं असणार आहे, पहिलं कसं असणार आहे, नंतर कसं असणार आहे. म्हणजे नावापासून गंमत आली ना मला, मामाच्या गोव्याला जावं म्हणलं अरे किती जवळचं नाव आहे, लोकांना पटकन रिलेट होईल. त्याच्यात पिकनिक कुठे तर थिएटरात, हे तेव्हापासून त्याच्यात जर ठरलं असेल तर विचार करा केवढा अभ्यास करून तो आला असेल. त्यामुळे मला असा सगळं येत असलेला डिरेक्टर समोर दिसला. आता आपलं फक्त जाऊन काम करायचं, बाकी काही करायचं नाही. मला ना सजेशन द्यायची गरज आहे ना मला विचारायची गरज लागणार आहे. कलर पॅलेट तुम्हाला एक साधं सोपं सांगतो, हे जे कपडे आम्ही जे कपडे घातलेत ना त्याच्या मनासारखे नाही झाले, तर ते कापड बाजारमध्ये म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, मुसाफिर खानाला स्वतः गेला, ह्याला घेऊन गेला, त्याचे प्रोड्युसर आहेत संदीप वेंगुर्लेकर, त्यांना घेऊन गेला. प्लॅस्टिकच्या पिशव्या अशा होत्या, ते मीटरने कापड घेतो ना, ते कापड एक एक काढत होता. हा चेक्सवाला अंकुशसाठी हा काढ, हा 1.5 मीटर घे, हा 2 मीटर घे, हा ह्याच्यासाठी घे. तुम्ही प्रत्येकाचे कपडे बघाल ना खूप वेगळे आहेत, प्रत्येकाच्या आपापल्या स्टाईल प्रमाणे कॅरेक्टर प्रमाणे तयार केलेले कपडे. त्यांचा जी विचार करण्याची पद्धत असेल किंवा माझी असेल तर तो मामा कसा दिसेल, मामा नंतर कसा दिसेल, हे सगळ्या गोष्टीचा विचार करून त्याने ते केलं होतं. त्यामुळे मला इतकं बरं वाटलं की प्रत्येक गोष्टी तो लक्ष घालतोय. म्हणजे सगळेच घालत असणार, नो डाऊट घालत असणार, पण मी त्यावेळेला हजर होतो. तो जेव्हा बॅकग्राऊंड म्युझिक करत होता तेव्हा त्या अनुराग बरोबर बसत होता, त्याने ते गाणं तयार केलं, त्याने स्वतः लिहिलं, 2 दिवसांनी ते ऐकवलं, तर तो सगळ्यांना इन्व्हॉल्व करत होता आणि प्रत्येकाचं सजेशन घेत होता. म्हणजे छोट्या माणसाने सुद्धा येऊन सांगितलं, कोण छोटा म्हणजे वयाने छोटा म्हणतोय, कारकीर्द किंवा ह्यांनी वयाने छोटा असलेला असिस्टंट असोसिएट असतो, त्याने जरी येऊन कानात सांगितलं ना, दादा मला हे असं वाटतंय, थांब आपण विचार करूया, किंवा त्याच्याकडे एक्सप्लेनेशन असायचं त्या गोष्टीचं. सो मला असं वाटतं की मला हा त्याचा गेल्या 10 वर्षामध्ये पडलेला फरक दिसला ह्या फिल्ममध्ये, की तो या लेवलला त्याने काम केलं. याच्या आधी कसं केलं असं मला माहित नाही, पण या लेवलला त्याने आता यावर्षी काम केलंय. चलतोस तुला काय बोलायचं? नाही, ह्यांनी सांगितलं ते अगदी सगळंच करेक्टच आहे. मला व्हिज्युअल मुळात आधीपासूनच हुशार होता. म्हणजे तो कॉलेजमध्ये जेव्हा त्याची ओळख झाली तेव्हापासून मी त्याला पाहिलं, तो हुशारच होता. आणि फार कमी माणसं आहेत जे आपल्या हुशारीला करेक्ट चॅनलाइज करतात. सो विजू इज वन ऑफ देम, की त्यांनी त्याची हुशारी करेक्ट चॅनलाइज केली. त्याला नेमकं काय करायचं आहे आणि काय केल्यावर काय होईल या गोष्टी माहीत असल्यामुळे तो फोकस्ड राहिला आणि तो स्टील इज फोकस्ड. त्यामुळे फार कमी ग्रुप आहेत मित्रांमध्ये, तिथे कुणीतरी एक मित्र आयडल असतो. सो वी आर ब्लेस्ड की आमचा असा एक ग्रुप आहे की विजू इज आयडल फॉर अस, की त्याच्याकडे बघून नाही हे असं जमलं पाहिजे, असं करता आलं पाहिजे आपल्याला. सो विजूकडे मित्र त्याच्याचबरोबर त्याच्याकडे आयडल म्हणून सुद्धा बघतो आम्ही. नक्कीच मला असं वाटतं पोटभर गप्पा झालेल्या आहेत आता. आणि मला शेवटी जाताना एवढंच म्हणायचं, पहिले तुमचे आभार तुम्ही इकडे आलात, पण मला शेवटी एवढंच म्हणायचं की असे सिनेमे जेव्हा येतात तेव्हा असे सगळे तुम्ही एकत्र गँग जमते तेव्हा मजा येते. कारण की ती ट्रेलरमधनं आम्हाला दिसते, टीजरमधनं दिसली, गाण्यात तर दिसली. तेव्हा मला असं वाटतं की आम्हाला आता 31 जुलैनंतर सगळ्या थिएटरवर हाऊसफुलचे बोर्ड लागले असे येऊ दे सगळीकडे. कारण आता मराठी सिनेमा इतका उत्तम सुरू आहे, म्हणजे हाच नाही, ह्याच्या आधीचे अनेक सिनेमे इतके उत्तम सुरू आहेत आणि त्याच्यामुळे अनेक प्रोड्युसर्स पुढे येत आहेत, खर्च करायला तयार होत आहेत. ही महत्त्वाची खर्च, याच्यावर जो मी काही स्ट्रेस दिला आहे ते करायला तयार होत आहेत. नवीन नवीन विषय येत आहेत आणि अशा प्रकारचा विनोद बऱ्याच दिवसात आलेला नाही आहे. त्याच्यामुळे तो विनोदसुद्धा बघायला मिळणार आहे आम्हाला, ती मैत्रीसुद्धा बघायला मिळणार आहे. अंकुश ह्या ग्रुपमध्ये जेल झालेला बघायला मिळणार आहे. आणि जसं तू म्हणालास की विजूने जे काय चॅनलाइज केलेलं आहे त्याची जी हुशारी आहे ती हुशारीसुद्धा आम्हाला बघायची आहे. आणि 11व्या सिनेमाला सुद्धा अवॉर्ड पण मिळालेलाच आहे, आधीच सांगितलं आहे कुशलने. सो आपण पण सगळ्यांनी जरा मराठी सिनेमा बघायला जायला पाहिजे. असे वेगवेगळे विषय असतात किंवा वेगवेगळ्या ज्या काय आयडियाज असतात त्या बघायला गेलं पाहिजे. त्यासाठी थिएटर्समध्ये 31 जुलैपासून जा, पाहायला विसरू नका मामाच्या गोव्याला जाऊया. आणि त्यासाठी गोव्याला जाण्याची गरज नाही, इकडे सुद्धा थिएटर्स आहेत, इकडे सुद्धा आपण थिएटर्समध्ये जाऊन हा पिक्चर बघू शकतो. त्यामुळे आज ही सगळी टीम चावडीवरती आली, सगळ्यांनी प्रश्न विचारले, आमच्या पोटभर गप्पा झाल्या, त्याबद्दल धन्यवाद. बाकी सगळ्या अपडेटसाठी पाहत राहा मुंबई तक.